श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. चातुर्मास संकल्प श्री रामकथामृत श्री आचार्य व्यास किशोर व्यास यांच्या श्री रामकथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. मागील भागात आपण बघितले की जहाजावरच्या माणसांना तहान लागली, पण त्या अथांग पाण्याचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे जनतेमध्ये खूप माणसं आहेत, पण कामाची माणसं कमी. या जगामध्ये नेहमी शोध होतो तो गुणवान माणसांचा. म्हणून महर्षी वाल्मिकीने विचारले, या जगात तुमच्या दृष्टीने सर्वात गुणवान कोण? या ठिकाणी नुसता गुणवान नव्हे तर वीर्यवान माणूस अपेक्षित आहे. एखादा सात्विक मनुष्य सज्जनतेचा अगदी पुतळा असेल, पण त्याने कधीही कोणाला मारले नसेल, कारण त्याच्यामध्ये कुणाला मारण्याची धमकच नसेल, तर तो गुणवान असल्याचा कसं काय उपयोग? ज्याच्या जीवनात पराक्रम खूप आहे आणि तरी जो गुणी आहे, मर्यादिशील आहे, धर्मज्ञ, कृतज्ञ असा माणूस हो. माणसामध्ये केवळ खूप शक्ती असूनही चालत नाही, तर ती शक्ती एकीकडे सद्गुणांनी, दुसरीकडे धर्मनिष्ठेने संरक्षित असावी लागते. हे सारे प्रभू रामचंद्राचे वर्णन आहे. त्यांच्याकडे प्रचंड पौरुष आहे, पण त्यांनी धर्माचा कधी त्याग केला नाही, सद्गुणांचा त्याग केला नाही. अनेकदा सज्जन माणसे एवढ्या करता सज्जन असतात की त्यांच्यामध्ये काही दम नसतो. या उलट अनेकदा ज्यांच्यामध्ये खूप शक्ती असते त्यांना सज्जन होणे जमत नाही. रामचंद्रामध्ये या दोन्ही गोष्टींचा संगम. ते धर्मज्ञ, कृतज्ञ होय. रामांनी आपल्यावरती केलेल्या उपकाराचा कधीच विसर पडू दिला नाही. ते कृतज्ञ आहेत. पुढे अयोध्याकांडामध्ये वर्णन आले आहे की कदाचित उपकारानाम कृते नैकेन तुष्यती. एखादा उपकार कुणी प्रभू रामचंद्रावरती केला तर प्रभू रामचंद्र त्यांच्याकरता गदगद होऊन जातात. हा त्यांचा स्वभाव. राम सत्यवाक्य आहे. ते चुकीचं कधीही बोललेले नाहीत, खोटे त्यांच्या मुखातून कधी निघाले नाही. सत्यवाक्य शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर त्याने सत्य लपवलेले नाही, सत्य जसे आहे तसे बोलला. दुसरं, जे बोलला ते त्याने करून दाखवले. राज्यकर्ते अनेक आश्वासने देतात, असे करूया, तसे करूया, हे करू, ते करू म्हणतात, पण त्यांच्या हातून काही कमी घडत नाही. पण रामचंद्राचे नव्हते. ते मोजके बोलत, पण जे बोलतील तसे वागत. ते दृढ व्रती आहेत. याचा अर्थ एखादी गोष्ट करण्याचे व्रत आपल्या जीवनामध्ये घेतल्यानंतर वाटेल त्या प्रकारचे अडचणीचे डोंगर समोर उभे राहिले तरी घेतला असा टाकणार नाही, अशी हिंमत रामाच्या जीवनामध्ये दिसते. रामचंद्र आत्मवान, जित क्रोध आहे. आत्मवान म्हणजे आत्मविश्वासू. रामाच्या जीवनातला आत्मविश्वास कधी सुद्धा कंपित झाला नाही. राम बलवान आहे, पण इतके बलवान असूनही त्यांना राग कधीच येत नाही. असा मनुष्य समाजात दिसणे कठीण. काही बळ नसले तरी माणसाला किती राग येत असतो. हिंदीमध्ये म्हणता, कम कुवत और गुस्सा बहुत, कम कुवत और गुस्सा बहुत अशी म्हण आहे. मग ज्याला अत्याधिक बळ लाभलेले आहे त्याला राग येणे आपण स्वाभाविक मानतो. पण अतिशक्तिमान असूनही जीवनात कधी क्रोध न येणे रामानं शक्य आहे. रामाचे जीवन धृतिमान म्हणजे अत्यंत तेजस्वी, ते अनसूयक आहे. याचा अर्थ दुसऱ्याच्या उन्नतीबद्दल त्यांच्या अंतःकरणात कधीच असूया नाही. हा गुण अत्यंत कठीण. आपण मोठे होण्याकरिता प्रयत्न करीत असताना दुसरा कोणी आणखी मोठा होतो आहे हे बघितले की त्याच्याबद्दल मनामध्ये ईर्ष्या न बाळगणे खूप अवघड आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे सोपे असते, पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे फार अवघड असते. एखाद्याला अपघात झाला की आपल्या कुणालाही वाईट वाटते हो, पण एखाद्याने मोठा बंगला बांधला की सगळ्यांना खरोखर चांगले वाटते का? खरं सांगा. वर करणे आपण बरे झाले, छान झाले, अभिनंदन, प्रगती हो अनेक वाक्य बोलतो, पण मनातल्या मनात तुलना करतो. बंगल्याचे सोडा, एखाद्याने नवीन गाडी घेतली, दुसरीची गाडी चांगली, साडी पाहिली एखादी, तरी मनामध्ये काहीतरी किंतु येऊन उभं राहतो. चारित्र्येन च को युक्तः, याचा अर्थ ज्याचे चारित्र्य सर्वदा संयत आहे किंवा मर्यादशीर आहे त्यांच्याबद्दल कोठे अपवाद नाही. सर्व भूतेषु को हित, याचा अर्थ सर्वांचे कल्याण करण्याकरता जो दक्ष आहे अशा प्रकारचा एखादा सत्पुरुष तुम्हाला दिसतो का?
वाल्मिकींच्या प्रश्नामध्ये एक गंमत आहे. ते म्हणतात, काय म्हणतात? सांप्रतम याचा अर्थ सध्या विद्यमान असलेला, भूतकाळात होऊन गेलेला नको, अथवा भविष्यकाळात कोणी होणार असल्यास तो नको. तसेच नरम शब्द वापरला आहे. याचा अर्थ गुण देवामध्ये असल्यास मला देवाचे नाव नको आहे. कारण देवामध्ये अनेक गुण आहेत. ज्याचे दर्शन मला घेता येईल असा दिव्य पुरुषांचे नाव मला सांगा. रामचंद्र माणूस आहे ही वाल्मिकीची धारणा या ठिकाणी दिसून येते. आता ही रामकथा भगवंताची कथा आहे का मानवाची कथा आहे याचा उहापोह मी नंतर करीन. पण या ठिकाणी वाल्मिकींना नारदाच्या तोंडून अशा मानवाचे नाव ऐकायचे आहे की जो या सर्व सद्गुणांचा पुतळा होय. आता बघूया नारदाचे उत्तर काय ते. वस्तुतः रामाचा आणि वाल्मिकीचा परिचय आहे. वनवासात जाताना रामचंद्र वाल्मिकीच्या आश्रमात थांबलेले आहेत. वाल्मिकींनी नारदांना असे नाही विचारले की प्रभू रामचंद्र बद्दल तुमचे काय मत आहे. त्याने उलट्या पद्धतीने विचारले, उदाहरण बघा, एखादी घटना घडल्याची आम्हाला कळविण्यास आपण ती घटना सांगतो आणि तुम्हाला ठाऊक आहे का म्हणून विचारतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने विचारताना आपण म्हणतो, आजकाल काय नवीन कमी जास्त, तुमच्याकडे काय विशेष वार्ता. याचा अर्थ प्रश्न विचारून आपण त्या माणसाला जरा अंदाज घेतो. या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे नाव न घेता देवर्षी नारदांना वाल्मिकींनी हे विचारले. याचे कारण रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर देवर्षी नारदांचे त्यांच्याबद्दलचे मत बदलले आहे की पूर्वीसारखे चांगले आहे याची ते चाचपणी करीत आहे. महर्षी वाल्मिकी पुढे वर्णन करतात. काय वर्णन करतात? महर्षी वाल्मिकींचा प्रश्न ऐकल्यावर देवर्षी नारदांना अतिशय आनंद झाला. जणू त्यांच्या मनातलाच प्रश्न विचारला गेला. एखादी गोष्ट आपल्याला कोणीतरी विचारावी असे आपल्याला वाटावे आणि कोणतीही तरी नेमके त्याच वेळी आपल्याला विचारावे, म्हणजे आपल्याला जसा आनंद होतो तसा आनंद नारदांना झाला आणि मोठ्या उत्साहाने ते महर्षी वाल्मिकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ लागले. त्या उत्तर देऊ लागले. चला ऐकूया. इक्ष्वाकूच्या वंशामध्ये जन्माला आलेले, अयोध्येमध्ये राज्य करणारे भगवान श्रीराम हे या सगळ्या सद्गुणांनी परिपूर्ण आहे. इतकेच नव्हे तर याहीपेक्षा अनेक गुण त्यांच्यामध्ये एकवटलेले आहेत. नारद मुनी अत्यंत स्पष्टपणे निशंक अंतकरणाने आनंदाने सांगत होते. नारद वाल्मिकींना म्हणता की तुम्ही तर फार थोड्या गुणांचे वर्णन केले आहे, पण माझ्या रामात किती गुण आहे ते तुम्हाला कसं सांगू. रामचंद्र नियतात्मा आहे. नियतात्मा म्हणजे ज्याचा स्वतःवरती पूर्ण ताबा आहे. आपण प्रभूंना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, कारण आपले देह, मन, बुद्धी, इंद्रिय सगळ्यांवरती रामचंद्राचा पूर्ण ताबा आहे. आपली गंमतच ही आहे की आपल्यावरती ताबा नाही. भगवान अत्यंत मर्यादा संपन्न जीवन जगले. नारद महावीर हा त्यांचा गुण सांगतात. जगात रामाच्या इतका पराक्रमी पुरुष नाही आणि तरी देखील त्यांचा संयम अद्भुत आहे. भगवान रामचंद्र अत्यंत बुद्धिमान आहे. वाग्मी याचा अर्थ ते बोलण्यात अत्यंत चतुर आहे. त्यांच्यासारखा कोणी वक्ता नाही. पराक्रमात त्यांचा हात कोणी धरणारा नाही. शोभायमान म्हणजे दिसायला इतके सुंदर आहेत की त्यांच्याकडे सारखे बघत राहायचे वाटते. त्यांच्याकडे सागराचे गांभीर्य आहे तर हिमालयासारखे धैर्य आहे. त्यांचे अंतःकरण कशाने कंपित होत नाही. कोणत्याही विकाराचा अथवा कोणत्याही आपत्तीचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही. रामचंद्र निश्चल आहेत. देवर्षी नारद भगवंताचे वर्णन करीतच राहिले. देवर्षी नारदाच्या उत्तराने वाल्मिकींचे अंतःकरण अत्यंत मोहरून गेले. आपल्या अंतःकरणातील शंका निर्मूल झाल्यामुळे त्यांना फार फार समाधान वाटले. श्री रामचंद्राच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणात मुळीच शंका नव्हती. पण काही लोक तशी विपरीत चर्चा करीत होते. आपल्या सद्गुरूंचे याबद्दल काय मत हे महर्षी वाल्मिकांना जाणून घ्यायचे होते. म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला. उत्तर सांगूनच त्यांनी वाल्मिकींना संक्षिप्त रामचरित्र ऐकवले. देवर्षी नारद भक्तीने आचार्य आहेत. भक्तीचे आचार्य आहेत. ते सतत समाजाच्या उद्धाराचा
गुंतारच करीत आलेले आहे. या कार्यासाठी त्यांचा सर्वत्र सुरू होतो. नारद हे उत्तम पत्रकार, प्रवासात सगळ्या ठिकाणच्या बातम्या ते काढतात. त्यामुळे नारदाच्या उत्तराला एक प्रकारची अधिकृतता आहे. आता बघूया सीता त्यागाची नांदी. आपण पाहिले की महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिले त्यावेळी रावणाचा वध झालेला होता. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचे राज्य सुरू होते. राज्याभिषेकानंतर भगवान रामचंद्राचे राजव्रत उत्तम रीतीने चालू असताना एके दिवशी महर्षी अष्टावक्राचे आगमन केले. महर्षी अष्टावक्र मुनी हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे ऋषी. भगवान रामचंद्राने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या चरणाचे प्रक्षालन पूजा केले. महर्षी अष्टावक्रांनी रामचंद्रांना विचारले, रामा, राज्यकारभार ठीक चालला आहे ना? प्रभू रामचंद्र म्हणाले, गुरुदेव, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे. महर्षी अष्टावक्रांनी रामचंद्रांना भारतीय राज्यशास्त्रातील राजा प्रकृती रंजनात ही संकल्पना सांगितली. राजा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी. जीवनामध्ये जो जितक्या महान पदावर असेल त्याने तितके अधिक नियम पाळावेत आणि अधिक उपभोग शून्य होत जावे. मी मोठा झालो म्हणजे चंगळ करण्याकरता मोठं झालो असे नाही. जीवनात जसे मोठेपण यावे तसे मी अधिक संयमी होत जावे, हीच आपली परंपरा आहे. म्हणून जो जितक्या मोठ्या पदावरती तितके त्याच्या जीवनाचे नियम कठोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पथ्य जीवन सांभाळले. म्हणून त्यांच्याबद्दल बोलत असताना समर्थासारख्या महान तपस्व्याने मोठ्या गौरवाने लिहिले. काय लिहिले? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शिवछत्रपतीची स्तुती कोण करते आहे? तर ज्याने जीवनामध्ये कशाची तमा बाळगली नाही. अशा प्रकारचा एक सर्व संग परित्यागी वैरागी वस्तुता एका प्रभू रामचंद्राखेरीज समर्थ्याने जीवनामध्ये कधी कुणाची स्तुती केली नाही. पण शिवछत्रपतीचे जीवन बघितल्यावर त्यांच्याही लक्षात आले की हा खरोखर परम तपस्वी आहे. कोणत्याही प्रकारची उपभोग बुद्धी छत्रपतीच्या जीवनात नाही, कारण त्यांचाही आदर्श भगवान रामचंद्र. म्हणून महर्षी अष्टावक्रांनी रामचंद्रांना राजा प्रकृती रंजनात हे सूत्र सांगितले. जो राजा आपल्या प्रजेला सर्वतोपरी सुखी ठेवतो तोच राजा चांगला होय. भगवान रामचंद्र अष्टावक्र मुनींना म्हणाले, गुरुदेव, मी माझ्या जीवनातील एकाही गोष्टीची पर्वा माझ्या प्रजेच्या मनापुढे करीत नाही. जीवनात अनेक गोष्टी आहेत, पण प्रजेपुढे त्या सर्वांना दुय्यम महत्त्व आहे. सर्वाधिक महत्त्व माझ्या प्रजेला आहे. प्रजेची सेवा करताना मी माझ्या वैयक्तिक सुखाचा अथवा वैयक्तिक प्रेमाचा कधीही विचार केला नाही. एखाद्याबद्दल माझ्या मनात कणव असली तरी त्याचा विचार करताना मी राज्यहिताचा नियमभंग पावणार नाही याची काळजी घेतली. इतकेच काय, पण गुरुदेव, एखाद्या वेळी राज्यहितासाठी मला भगवती सीतेचा जरी त्याग करावा लागला तरी असा निर्णय घेताना मी मागे पुढे पाहणार नाही. प्रभूंचे शब्द आहेत हे. काय प्रभूंचे शब्द आहेत? काय शब्द? स्नेहम दयाम च सौख्यम च यदि वा जानकीमपि आराधनाय लोकाना मुच्यतो नास्ति मे व्यथा. रामाचे शब्द कसे आहेत ते बघा. आता आपण या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात काय शब्द ते बघूया. बोला श्रीराम. जय राम, जय जय राम, जय श्रीराम, जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा. जय श्रीराम, जय श्रीराम.